पर्यावरणीय दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं लोक भारतामध्ये हे आळशी आहे, दुर्लक्षित आहे, म्हणजे त्याच्यावरती लक्ष देत नाही. हां, कारण जीवन जगत असताना माणसाला ज्या ज्या जगण्यासाठी गोष्टी लागतात त्याची चिंताच नाही. भारतातल्या माणसाला प्रचंड मोठा हव्यास आहे, आणि तो कुठला आहे माहिती आहे का? सगळ्या आभासी दुनियेचा त्यांना हव्यास लागलेला आहे. कारण भारत हा स्वयंपूर्ण होता एकीकाळी. तो स्वतःची काळजी घेणारा माणूस इथं जन्माला येत होता. आताचा माणूस स्वतःची काळजी घेत नाही. आता तो काळजी कुणाची घेतो माहिती का? माझ्याकडे असलेली वस्तू, माझ्याकडे असलेले घर, माझ्याकडे असलेला गाडी, याची काळजी घेतो. सकाळ संध्याकाळ तो स्वतःची गाडी त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून 4 वेळा पुसेल, त्याला पाणी मारीन, अंगणात पाणी मारील, घर स्वच्छ करीन. बरोबर, माझं घर सुंदर असावा, त्यातली बैठक रूम सुंदर असावा, आणि येणाऱ्या माणसांचे दृष्ट लागू नये त्याच्यापेक्षा पुढच्या स्टेपचा विचार इथला माणूस करेल. परंतु माझ्या शरीराचे हाल काय होतोय याच्याकडे कोणीच विचार करीत नाही ना. म्हणजे दुसऱ्याला चांगलं वाटावं म्हणून इथला माणूस जगतोय. बरोबर, म्हणजे स्वतःला चांगलं वाटावं, स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःचं आयुष्य, स्वतःचं पर्यावरण जपलं जावं, याचा विचार कोणी करत नाही. मागच्या 30-40 वर्षातच पहा की ग्रामीण भागामध्ये आपले आजी आजोबा झाडं काय करायची माहिती का? फळाचं झाड असलं की तोडीत नसत. मग ते बांधावर उगवलेलं जांभळ असो, चिंच असो, आंबा असो, पेरू असो, त्याला फळ कुठलं येईल, कडू येईल, गोड येईल, ते केवळ फळ झाड आहे ह्या हिशोबानं बघायचे. त्याची चव कशी आहे याचा अंदाज जरी नसला तरी ते जपायची. मग आता पूर्वीची माणसं झाडं तोडत नव्हती का? तोडत होती ना, पण कुठली? जळणासाठी जी झाडं लागतात ती तोडायची. फळ झाडांना ते हात लावत नव्हते. आता एवढंच काय की आपल्याकडे नदीला किंवा कुंपण म्हणून, घाणेरी ज्याला म्हणतो, कुलतूर ज्याला म्हणतो, ती झुडपं सुद्धा तोडीत नव्हती हो. त्याला ते काळ्या कामुने यायच्या, आणि त्याला फुलं आले की बांध, शेतं, नदीचा काठ अगदी सुंदर दिसायचं. म्हणजे ती सुंदरता सुद्धा जपणारी माणसं, ती झाडं, म्हणजे ती खुरटी झाडं न तोडणारी माणसं आज आहेत का? नाहीत. गरजेपुरतं लागणारच फक्त त्यावेळेचा माणूस निसर्गाकडून घ्यायचा, त्याचा अतिरेक करीत नव्हता. आता तुम्हाला सांगतो, राक्षसासारखी माणसं झाली. ते कामाचा असो नसो उगत तोडायचं. तुम्ही आज जर बघितलं ना तर डोंगरामध्ये फिरायला जाताना ज्यावेळेस तुम्ही हे पर्यटक म्हणून जातात ना, शहरातली माणसं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, ते काय करतात? एवढीसं लाकूड हातात घेतात. कशाला? बरं ठीक आहे, आनंद म्हणून घ्या तुम्ही वाळलेलं लाकूड बिकूड. बरं, ते लाकूड घेताना तर तुम्ही एक छोटीशी बारीक निरीक्षण करा. ते माणूस काय करतो किंवा ती बाई काय करते माहिती का? आजूबाजूला जी झाडं असतात का नाही, उगत त्याच्या शेंडाला हानी चलते. ठीक आहे, त्यांनी काय त्या झाडाला इजा होत नाही किंवा ती फांदी तुटत नाही, पण ही विकृती आहे ना हो. विनाकारण त्याच्यावरती तुम्ही आघात करता का नाही? तुमचा आनंद व्यक्त करीत असताना दुसऱ्यावरती काय परिणाम होईल ह्याचा विचार कोणी करत नाही. मग ही जी प्रवृत्ती आहे ना, हीच विकृत प्रवृत्ती आहे. आणि आजच्या माणसामध्ये समज कमी आणि विकृतीचं भांडार जास्त वाढायला लागले. आणि आपण पर्यावरण कुठलं आपल्याला जोपासायचं आहे, म्हणजे ऊन लागतं म्हणून झाडं पाहिजेत, पाऊस येत नाही म्हणून झाडं आपल्याला पाहिजेत, हे पर्यावरण नाही. हे पर्यावरण बाह्य पर्यावरण आहे. बरोबर, आधी आपल्या मनातलं, आपल्या मस्तिष्कातलं पर्यावरण जपणं फार महत्त्वाचं आहे. झाडं आणि पक्षी अगोदर कुठं आले पाहिजेत माहिती का? कुठं रमले पाहिजेत, कुठं त्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे? त्यांनी अगोदर आपल्या मस्तिष्कामध्ये रुजलं पाहिजे, त्यांनी अगोदर आपल्या मस्तिष्कामध्ये संचार केला पाहिजे. मस्तिष्कामध्ये निसर्ग फुलायला लागला का नाही, तो जमिनीवरती आपोआप फुलतो. मग हे निसर्गाचं फुलणं आताच्या माणसाच्या मस्तिष्कामध्ये नाही. आताच्या माणसाचे मेंदू आणि मस्तिष्क हे उजाड झालेले आहेत, उजाड. मग त्यांची भौतिक पातळी किती असू द्या, पण मानसिकता उजाड आहे, वैचारिकता उजाड आहे. कोणाकडे विचार सांगा बरं? चांगली समज असणारे, आपण कसं वागावं, आपण कसं राहावं, अशी समज असणारी माणसं या जगामध्ये किती येतात? फार नगण्य. म्हणजे आपण माणसंच नाहीत राहिलेलो आता. उगा आता माणसासारखे दिसणारे प्राणी आहेत. म्हणजे निसर्गानं आपल्याला डॉमिनेट केलेले आहे.
म्हणून काय व्हायला लागलं माहिती का, की निसर्ग आपल्यावरती आघात करायला लागला. मग तो उष्णता वाढीच्या माध्यमातून असेल, अवकाळीच्या माध्यमातून असेल, वादळांच्या माध्यमातून असेल, अतिवृष्टीच्या माध्यमातून असेल. मग अनपेक्षित सगळ्या घटना घडत आहेत. त्या घटना कशामुळं घडत आहेत, की माणूस तसा स्थिर नाही आणि माणसांची नाळ, माणसाचं बॉन्डिंग निसर्गाशी तुटलेले. म्हणजे आपण म्हणतो ना की आपलंच प्रतिबिंब आरशात आपल्याला दिसतं. निसर्गसुद्धा तसाच आहे. आपण त्याच्याकडे जसा पाहतो ना तसा तो आपल्याकडे पाहतो. ठीक आहे, ते तुम्हाला माणूस म्हणून किंवा एखादी वस्तू म्हणून दिसणार नाही, पण तो तुमच्याकडं पाहत असताना वेगवेगळ्या हजारो नजरेनं तुम्हाला पाहतो. मातीच्या कणातून पाहतो, हवेच्या क्षणातून पाहतो, फुलाच्या सुगंधातून पाहतो, पावसाच्या थेंबातून तुमच्याकडे पाहतो. अशा कितीतरी डोळ्यांनी तो तुमच्याकडे पाहतो. तुमच्याकडे तर फक्त 2 डोळे, त्याच्याकडे असंख्य डोळे. म्हणून तुमचं कपट, तुमची विकृती त्याच्या नजरेतून झाकत नाही आणि मग त्यामुळं तुमच्यावरती आघात करायला तो विसरत नाही. काल परवा जर पाहिलं असेल ना तर आपल्याकडे एका सर्वेनं माहिती दिली की जगामध्ये अतिउष्ण झालेली 50 शहरं, जगातली 50 शहरं, मग ते कुठं आहेत माहिती आहे का? 50 शहरं जगामध्ये फक्त भारतात आहेत. सगळे 50च्या 50 शहरं भारतातली सापडली. मग भारतच एवढा उष्ण का झाला पृथ्वीवर? जग काय भारतापुरतं मर्यादित आहे का? त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये माणसं ही शिल्लक नाहीत. माणसं हे आता कशाच्या जंगलातले? शहरामधल्या विटांच्या इमारतींच्या जंगलामध्ये वावरणारे हिंस्र पशु म्हणजे भारतातली माणसे. कारण काय होतं, सूर्याची उष्णता सगळं वीट आणि कॉन्क्रीट शोषून घेतं, लोखंड शोषून घेतं, तुमच्या प्रदूषणाच्या गाड्या शोषून घेतात. आणि मग हे काय करतं माहिती का, की दिवसभर शोषलेली उष्णता रात्री बाहेर टाकतं. म्हणजे दिवस बी आपला उष्ण चाललाय आणि रात्र पण आपली उष्णच चालली. तुम्ही आता बोलल्याप्रमाणे माणसाला आता झोप उष्णतेमुळे मिळानं झाली. मग झोप तो कधी? पहाटे पहाटे गार हवा लागते आणि त्यावेळेस थोडीफार आपल्याला झोप वाटते. मग आता उष्णता वाढीचा परिणाम काय झाला माहिती का? मला आज सकाळी एक मॅडम भेटल्या, प्राध्यापिका. तर त्या काय म्हणाल्या की, त्या म्हणाल्या की अल्झायमरचं प्रमाण आपल्याकडे जास्त वाढायला लागलं. अल्झायमर म्हणजे मेमरी, म्हणजे थोडंफार आपल्या लक्षात राहतं म्हणजे बरंचसं विसरून जातं, म्हणजे शॉर्ट मेमरी व्हायला लागली. बरोबर. मग हे कशाचा परिणाम आहे? उष्णता वाढीचा परिणाम आहे. म्हणजे तुमच्या मेमरीपासून शारीरिक वेगवेगळ्या आजारापर्यंत उष्णता ही परिणाम करते. कारण उष्णता वाढली तर तुमचं पचनसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि तुमचं पचन व्यवस्थित नाही झालं तर वेगवेगळ्या आजाराला कारणीभूत तुमचं पोट ठरतंय. म्हणजे पोटातली उष्णता आता कुठल्या मार्गाने बाहेर पडणार? त्याला काही मार्गच नाही ना. मग निसर्ग काही तुमच्या पोटातली उष्णता सुद्धा घ्यायला तयार नाही. आता ते म्हणतो तुझी उष्णता तूच सांभाळ आता. बरोबर आहे का? अशी परिस्थिती भारतातली झालेली आहे. म्हणून 2016ला 2014ला नासाच्या शास्त्रज्ञांनी भारताविषयी फार मोठी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की जगामध्ये जर पृथ्वीवर नामशेष होणारं जर कुठलं जग असेल तर तो असेल भारत. भारतापासून पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात होईल. पण भारतातल्या माणसाला कळतच नाही कसला विनाश, कसलं काय. ते त्यांच्याच स्वमग्नतेमध्ये मग्न भारतातला माणूस. त्याला जगात काय चाललंय ह्याच्याशी देणं घेणं नाही, शेजाऱ्याचं काय चाललंय त्याच्याशी काय देणं घेणं नाही, गावात काय चाललंय त्याच्याशी काय देणं घेणं नाही. आणि मग भारतामध्ये काय चाललंय याच्याशी तर फार लांबची गोष्ट आहे. स्वतःसाठी जगणं विसरलेला माणूस म्हणजे भारतीय माणूस. आणि त्यामुळं जे काही वाईट परिणाम पाहावे लागणार आहेत ते तुम्हालाच इथल्याच माणसाला भोगावे लागणार आहे. आणि आता एक 5-7 दिवसांनी आपल्याकडे पर्यावरण दिन आहे. सगळा पर्यावरण दिन आपल्या सोशल मीडियावरती, मोबाईलवरती धुमाकूळ म्हणजे इतका मोठा साजरा होतो ना, त्याची चेष्टा म्हणजे त्याचा विचारसुद्धा करू नये. प्रत्येकजण घेतो, तुळशीचं रोप घेतो, अमुक रोप घेतो, बगलेत घेतो. ते मातीवर सुद्धा काही जण टेकत नाही. काही जण खड्ड्याच्या भोवती 4 जण बसतात आणि एकच झाड. आणि पुन्हा नंतर त्या झाडाचं काय होतं? काहीच नाही. हे जे व्हर्च्युअल जंगल आपल्याकडे वाढायला लागलं आणि आपल्या जिव्हाळ्याचं जंगल कमी व्हायला लागले. मग ते सरकारमधून कमी व्हायला लागले आणि लोकांच्या वर्तणुकीतून मध्ये कमी व्हायला लागले. मग मला सांगा की इथं उष्णता वाढेल नाही तर काय होईल? कोणालाही झाडं जगण्याविषयी चिंता नाही. बरं, दुसरी गोष्ट, सरकार तर अपयशीच आहे पण माणसंही त्यापेक्षा जास्त अपयशी आहेत. ते म्हणतो ना आपण पांढऱ्या पायाची.
पांढऱ्या पायाचे सगळे पक्षी इथं, प्राणी इथं भारतात जन्माला येते, मग त्यांना माणूस कसं म्हणावं? असे असंख्य प्रश्न आहेत. आणि म्हणून जंगल कसं वाढवावं आता माणसासमोरचा प्रश्न नाही, जंगल कसं टिकवावं आता हे निसर्गासमोरचा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं चांगल्या माणसाने पुढे येणं आवश्यक आहे. 4-2 माणसं येतातही पुढं, परंतु काय होतं आहे की 4-2 माणसांची प्रयत्न आणि त्यांची ताकद कमी पडते, कारण विदुषी लोक फार आहेत. त्यात 4-2 माणसांनी एक झाड लावलं ना, आता 10 जण ते झाड उपटून न्यायला बसलेत, 4 जण खुडायला बसलेत. म्हणजे दुसऱ्यानं चांगलं काम केलेलं सुद्धा देखवत नाही, इतक्या वाईट पातळीवर आपली मानसिकता गेलेली. स्वतः तर काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही, आणि सरकार त्यापेक्षा बिलिंदर. चांगली माणसं तर त्यांना नकोच आहेत ह्या भारतामध्ये, कारण चांगली जर माणसं इथं निर्माण झाली तर मग सगळे वाईट त्या राजकारण्यांना म्हणतील. मग सगळे चांगल्या माणसांना चांगले म्हणायला लागले तर मग आपला उदो कोण करेल? म्हणजे अशा आविर्भावामधले नेते ते सत्ताधारी आहेत आणि ते राज्य करतात. म्हणजे विकृतांचं राज्य आल्यानंतर विकृतांचा देश म्हणून कसा विनाशाच्या मार्गावर जातो, आणि त्या मार्गावर आपण आता चाललोय हे आता उघड्या डोळ्यानं पहा. आणि जे ते काय म्हणते, आलिया भोगाशी असावे सादर, तसे भोगीत राहा. याच्या पलीकडे आपलं पर्यावरण आता राहिलेलं नाही, असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद.